नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये तुमचे स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणात फणसाच्या भाजीची लगबग सुरू होते. तसेच आज आपण बघणार आहोत अगदी चविष्ट चवीची कोवळ्या फणसाची भाजी. ही भाजी बनवण्यासाठी थोडी मेहनत लागते, पण त्याची चव तितकीच लाजवाब असते. चला तर मग सुरुवात करूया. मी कोवळा फणस घेऊन तो चिरून घेतला आहे. त्याचे 4 तुकडे केले आणि हिरवा काटेरी भाग आहे तो काढून टाकायचा. आणि आतला पांढरा, त्याला माव असे म्हणतात, पांढरा मऊ भाग असतो तो काढून टाकायचा. हाताला आणि वेळीला खोबरेल तेल लावायचा, मग त्याचा चीक हाताला आणि लागत नाही. त्याच्यानंतर ते असे बारीक मी चौकोनी तुकडे करून घेतले आहेत. चौकोनी तुकडे मी स्वच्छ धुवून कुकरला लावणार आहे. कुकरला लावताना त्यात पाणी घालायचं आणि 1 चमचा मीठ घातलं आहे आणि त्यात 1 चमचा मी खोबरेल तेल घातलं आहे, कारण की ते भांड्याला त्याचा चीक लागू शकतो, म्हणून मी खोबरेल तेल घातलं आहे. खोबरेल तेल घातल्यानंतर आपण 2 कमीच करायच्या शिट्ट्या, 2 किंवा 3, आणि जास्त शिट्ट्या केल्या तर ते अगदीच मऊ होते भाजी, मग ती चांगली नाही लागत. आता चला आपण त्याचे साहित्य सांगते. कांदे, आलं, लसूण, खोबरं आणि मी मसूरची डाळ घातली आहे. मसूरच्या डाळीने अगदी चव येते अधिक. आता मसूरची डाळ पण अगोदर जरा भिजत घालायची, मग ती घालायची आपण त्याच्यामध्ये. कोवळ्या फणसाचे तुकडे हे चांगलेच शिजलेत. आता ते गाळून घ्यायचे. एका मी चाळणीत काढते, म्हणजे त्यातलं पाणी निथळेल. आणि काढल्यानंतर ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. ते पाणी सगळं गेल्यानंतरच आपण ते बारीक करून घ्यायचं आहे, पाणी नाही घ्यायचं ह्या भाजीमध्ये. आणि कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये फोडणीसाठी मी चांगले 2 मोठे कांदे घेतले आहेत आणि आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट आणि कांदा चांगला परतून घ्यायचा. आणि ते मी बाजूला काढलेली होती कोवळ्या फणसाची भाजी, त्यालाच मी मीठ, मसाला, गरम मसाला, हळद असं सगळं लावून घेतलं आणि कालवून घेतला आहे तो चांगला एका ताटात, आणि मगच मी तो घातला आहे. त्यानंतर त्यामध्ये मसूर डाळ घालायची. मसूर डाळ ही कांदा घातल्यानंतर फोडणीत तेलातही परतली तरी अधिक स्वादिष्ट होते भाजी, नंतर घातली तरी चालते. अशा प्रकारे मी भाजी चांगली ढवळून घेतली आहे आणि चांगली वाफ द्यायची आणि अधनंमधनं परतायची. भाजी तर आपली शिजलेलीच आहे, पण जरा चांगलं आणि चव येते, त्यामुळे भाजी चांगली वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर त्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे आपली कोवळ्या फणसाची भाजी तयार झाली आहे. याच कोवळ्या फणसाचा मी पुलावसुद्धा बनवला आहे. तो सुद्धा मी लवकरच ती रेसिपी टाकणार आहे. अशीच पारंपरिक रेसिपी तुम्ही बनवून पहा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आपण पुन्हा घरगुती रेसिपीसाठी भेटूया. धन्यवाद.